एक मोठी बातमी समोर येते। सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 27 शिक्षकांच्या पगारातील तब्बल 5 कोटी 6 लाख रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे। एका शिक्षिकेच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5.5 वर्षांचं वेतन थकीत ठेवण्यात आल्याचंही समोर आलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवलेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातून ही बातमी पाहतोय। 5 कोटी 6 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। मारुती नवलेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथुमल। तर ज्ञानेश्वर, पुण्यातून मोठी बातमी पाहतोय। भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। काय नेमकं प्रकरण आहे? एका शिक्षिकेनं ही सगळी तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आलेला आहे आणि या शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले आणि त्यांच्यासह एकूण 7 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। 27 शिक्षकांच्या पगारातली तब्बल 5 कोटी 6 लाख रुपयांची जी रक्कम आहे त्या रकमेचा अपहार केल्याचा जो गंभीर आरोप आहे हा या शिक्षिकेनं या संबंधित सगळ्या 7 जणांवर केला आणि याच प्रकरणामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची सगळी जी टीम आहे ती सगळी या प्रकरणाचा कसून तपास करताना बघायला मिळते। 5.5 वर्षांचं वेतन थकीत होतं 19,36,000 रुपये आणि असे एकूण 27 शिक्षक, अशा या सगळ्या 27 शिक्षकांचा जर विचार केला तर तो जवळपास आकडा 5 कोटींच्याही पुढे जाताना दिसतोय आणि ही तक्रार जेव्हा एका शिक्षिकेनं पोलिसांमध्ये दिली तेव्हा गुन्हा दाखल झाल्याचा आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये बघायला मिळते। पोलिसांच्या तपासात काय समोर येते हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।